इंदू, हा तांब्या कशासाठी घेतला होतास ते एकदा सांग बाई त्यांना. खरंच मी एका माणसाला ताण लागली होती म्हणून तांब्या नेत होते. कुठे आहे तो माणूस? ते कुठे आहे माणूस? कुठे आहे तो? अहो इथं कोणी नाही, कोणाला पाणी नकोय. हिला तांब्या चोरायचा होता. एक साधा तांब्या बाहेर ठेवायची सोय राहिली नाही आपल्याला. अहो तुमच्या खापर पण उंच आहे तांब्या. ते काय नाही भाऊजी, आता तुम्ही मान्य करा का ही इंदी तांब्या चोरे म्हणून. दुखते. वहिनी, वहिनी सोडा तिचा हात. अहो दुखतंय तिला. मला तरी कुठे हौस आहे, पण चोर पळून जाऊ नये म्हणून धरलाय. काही कुठं पळून जात नाही ती. हा, आधी सोडा हात तिचा. सोडला. इंदू, बाळा कशासाठी घेतलास तू तो तांब्या? अहो व्यंकुमारच खरंच तिथे एक आणलेला माणूस होता. त्याला मी पाणी द्यायला गेले होते पण आता तो कुठे काय माहित. थापाडी नुसती. अहो खोटं बोलती. मी कधी खोटं बोलत नाही विठ्ठू शपथ. घे घे हा भाऊजी पा, आता सारख्या विठूच्या खोट्या शब्दा घेते. अहो खोटं नाही बोलत आहे ती, खरंच सांगते ती. खरंच मला पाणी आणायला आली असेल ती. तुम्ही कुठे होता? तुम्हाला किती शोधलं मी. मी दुकान शोधत होतो, पाणी मिळतंय का बघत होतो. पण मी तुम्हाला पाणी आणत होते ना. मला काय माहिती तू आली निघून, मी कुठं शोधू तुला. हो पण मी तुम्हाला म्हणले होते थांबा, तुम्ही का नाही थांबले? बाई माफ कर मला, मी तिथंच थांबायला पाहिजे होतं. माझी चूक झाली, माफ कर. रामकृष्ण हरी. अहो तुम्हीच काय, इंदूच्या बाबतीत खूप जण चुकतात. पण एक बरं झालं, आज तुमच्यामुळे परत एकदा सिद्ध झालं की इंदू खोटं बोलत नाही आणि कधी चोरी सुद्धा करत नाही. हो की नाही वहिनी? रामकृष्ण हरी. अहो घ्या पाणी घ्या. सावकाश सावकाश. आत्ता जिवंत आहे बघा मी. आपला परिचय? मी रमाकांत, पेडगावचा. गावात कुणाकडे पाहुणे म्हणून आलात का? अहो नाही नाही, आपल्या मारुतीरायाने बोलवलंय असं समजा. म्हणजे मी समजलो नाही. अहो यांचा खूप मोठा ऍक्सिडेंट होणार होता पण मरता मरता वाचलेत त्यांनी. ऍक्सिडेंट? अगं काय बोलतेस? मारुती रायामुळे वाचले म्हणून विठुरायाला दान द्यायला आले. अहो काय सांगते ती? अहो खरं तेच सांगते ती, मी खरंच मरता मरता वाचलोय. वय पण दान दिलं का? नाही तर निस्तीस बोलाची कडीन बोलाचं भात. अवले बक्क दान दिलं यांनी. किती दिलं? अहो तुमचा जीव वाचला हेच सगळ्यात महत्वाचं. हा, दान नाही दिलं तरी चालेल. हो हो, अहो दोनदा. आता पाणी नसतं मिळालं तर जीव गेलाच असता परत. हिंदू गुणाचीच आहे बघा आमची. बाळा तुम्ही मला पैसे का देताय? खाऊला? पण आपली ओळख पण नाही ना. अगं ओळख कशी नाहीये? अगं मामा आहे मी तुझा. चांगला मामा बनवतो. अहो मला एवढी निर्मळ भाची भेटते, मी नातं जोडायचा चान्स का सोडू. तर घे. घे बाळा घे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. व्यंकुमारच पैसे. अगं तुला दिलेत ते खाऊसाठी, ठेव बघू तुझ्याकडे. पण मी याचं काय करू? हे बघा असं कर, तू आत्तोबांकडे नेऊन दे, ते सांगतील काय करायचं ते. चला पळा. आता तरी तुम्हाला तुमची चूक कळली असेल ना वहिनी?
अहो एकदा तरी त्या निष्पाप पोरीवर आरोप करण्यापूर्वी शहानिशा करून घेत चला की. आणि तुम्ही सुद्धा कधीतरी तिचा कैवार घेणं बंद करा की. तुमचं त्या पोरीशी वागणं जोपर्यंत बदलत नाही ना वहिनी, तोपर्यंत मी तिची बाजू घेत राहणार. त्या पिशा पोरीसाठी मी माझं वागणं बदलणार नाही. अहो एवढा तिरस्कार का करता तुम्ही त्या पोरीचा? का करते का करते ते तुम्हाला चांगलंच माहितीये व्यंकू भाऊजी. माहितीये ना तुम्हाला? दंशचं बारस होतं माझ्या स्वतःच्या आईला खाऊन बसली ती पोरगी. तुम्ही ना लगेच सांगायला वै शेजारच्या घरात तो झालाय, आपण असं नको साजरा करायला. माझ्या आदोक्षाचं जे काही नुकसान झालंय ना ते त्या इंद्रायणीमुळे झालं. पुढची 7 जन्म तरी त्या पोरी बरोबर माझं वागणं बदलणार नाही. अहो वहिनी, आई त्या आदूला अधोक्षज काय नाव आहे त्याचं? अधोक्षज. ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाही पण गुण मात्र लागला. त्या इंदीचं पाहून पाहून तुम्ही समदे लोक त्याला अदू 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 म्हणताय. अधोक्षज नाव आहे त्याचं. यापुढं त्याला अधोक्षजच म्हणायचं, कळतंय? आता सांग काय काम आहे? अधोक्षजला खूप ताप आलाय. ताप? अगं पण डॉक्टरांना फोन करायचं ना. मला सांगते काय? आत्ता सांगतेस? वय बाजूला. अधोक्षज, अधोक्षज, मला झोप लागली होती का तुला? हा, ताप आलाय बघू. बाई शकुंतला, शकुंतला, नारायणी, गार पाण्याचे गडे ठेवायच्यात. पाणी आण, माठातलं आण ग. मोठ्या बाई, अहो काय झालं? शकुंतला, अगं बघ ना, अधोक्षजला ताप आलाय. अगं बाई, लक्ष कुठे असतं ग तुझं? तुला काही माहिती आहे का नाही? सगळ्या गोष्टी काय मीच पाहिजे का? बाहेरचं पा, घरातलं पा, लेकरांकडे पा. ती पण लेकरांच्या बाबतीत तरी तुझं माझं करत जाऊ नको ग. नाही मोठ्या बाई, मला खरंच माहित नव्हतं अहो. असं कसं माहित नव्हतं? बरं ठीक आहे, आता जा आणि मागच्या दारात ना आघाड्याची पानं काढून आण. काढा करायचंय. जी. आता जी जी काय? जा की. जी जाते. आणलंस का पाणी? ठेव. काय बाई, कुणाची दृष्ट लागली माझ्या लेकराला. देवा, लवकर अधोक्षजचा ताप उतरू दे. तुझ्याकडे येईन मी अनु आणि पायानं. डायरेक्ट पंढरपूरला? पंढरपूरला कशाला जायला पाहिजे? आपल्या घराच्या समोर आहे ना विठ्ठल मंदिर. कुठला विठ्ठल? तोच असतो. आई तू उगाच जास्त करते, एवढं काही नाही झालंय त्याला. तू मोठी डॉक्टरीन मला सांगणारी. हा, आता तू मला अक्कल शिकव. इकडे तू, तिकडे तुझी काकी. तिला म्हणलं मागल्या दारात ना आघाड्याची पानं, तर पाय उचलत नव्हते तिचे. त्याच्या जागी जर गोपाळ असताना अख्खं घर डोक्यावरती घेतलं असतं तिनं. आई काय आई? मोठ्या बाई, काय आघाड्याची पानं तोडून आणून ओट्यावर ठेवली आता. ठेवली? बरं केलं. आघाड्याची पानं आण म्हणलं की आणायची. सांगकामी आहेस का ग तू? आता काढा कोण करणार? जाऊ दे, मलाच उठायला लागेल. अहो मला वाटलं तुम्हाला तुमच्या पद्धतीनं करायचं आहे. अगं तुझ्या पद्धतीनं कर, पण कर. आता करते का हात जोड तुझ्या पुढं? मी करून आणते. पोटचं लेकरू नाही ना म्हणून आतड तुटत नाही तिचं. आई काय दे.
इंदी कपाळाची बिंदी इंदी कपाळाची बिंदी इंदी कपाळाची बिंदी अगं इंदे इंदे अगं इंदे इंदे ते थांब ते थांब अगं इंदे किती पळवते ग मेलो असतो ना मी काय काळजी आहे का नाही माझी तुला काय काम आहे काय काम होतं रे एकटी कुठे चालली तू अगं गोपाळ महाराज बोलवत होते ना तुला त्याच्याने माझा काय संबंध नाही अगं अगं इंदे अगं इंदे अगं इंदे अगं इंदे अगं इंदे 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 थांब काय झालं तुला एवढं चिडायला गोपाळ बरोबर भांडली असेल ती. हो मी गोपाळ बरोबर बांधते आता सोबत बांधते सगळ्यांसोबत बांधते भानकोडे चिडके डोकं फिरले माझं एकतर विठुरायाच्या मंदिरात जाण्यासाठी मला बंदी आहे आणि त्यात आता माझ्याशी असं वागतो माझ्याशी बोलत नाही मला सांगत नाही माझ्याशी मैत्री तोडली त्यानं करवंट्या स्पेस खेळायला मिळाले म्हणून तो गेला मी त्याला विचारते असं का वागतोस माझ्याशी पण तू काहीच बोलत नाही आणि तुम्ही म्हणता मी चिडते मेन माणूस रडताना फर्स्ट टाइम पाहतोय अरे पण झालंच तसे ना असं वागतो का दोनजीशी आपण बोलू अदूशी बोलायला अदू आला पण होता की शाळेत कोणाला दिसला का रे नाही का ग इंदे अदू का नाही आला शाळेत मला कसं माहित असणार त्याच्या घरी राहते का मी तुम्हाला माहिती नाही अदूला ताप आलाय का काय झालं त्याला माझी आई देवळात गेली होती ना तिला कोणीतरी सांगितलं अधूला ताप आलाय खूप आलाय हो अधोक्षज बरं वाटतंय का आता काढा पिऊन गेलं का ताप जी मोठ्या बाई ताप उतरला उतरला का बरं झालं आता अधोक्षजला पेज द्यायची आहे तुझ्या लक्षात नसलच म्हणून सांगते अहो नाही पेज मगाशीच करून ठेवली मी फक्त आणायची राहिली आता तयारी तर एवढं ऐकवणार का मला बर बाई घेऊन ये हा ठीक अना दिसती पेज नको आणू तूप टाकून आण साजूक तूप जी तुझ्या काकीला ना सगळं सांगायला लागतंय जाऊ दे पण आता बरं वाटतंय ना तुला हा मी नवस बोलले होते ना मंदिरात जायला लागेल आता मला जाऊन येत अवले पक्क दान दिलं यांनी आता तर जावंच लागल येते समी राशील ना एकटा एकटा कशाला आता अधोक्षज महाराजांसोबत त्याचे काका आहेत की अरे वा त्या हिंदी मधनं मिळालं का तुम्हाला ये बस अधोक्षज तुझ्या काकांना हिंदीचा कैवार घेण्यात उसंत मिळाली आहे आता आले तुझ्याजवळ थांबते बर का अरेच मी काय अधोक्षज महाराज अरे ताप तर कुठच्या कुठं पळून गेलाय की तुमचा बर काय
काय खायचं प्यायचं आहे की नाही? काकी पेज आणतीये, ताप असताना भरपूर हाणायचं बर का. पण मला नाही आवडत पेज. ए बापरे, तर पेज नाही आवडत ठीक आहे, पण आता घ्यावी लागेल. काय गोष्ट सांगतो ना मी तुला, मग संपेल बघ, कळणार पण नाही. पिशील पेज तर होशील तेज, एकदम गोष्टीतल्या हिरो सारखा. काय बर चल, काकूला राहू दे, मीच पेज घेऊन येतो तुझ्यासाठी. काका नका ना जाऊ. अधोक्षच, अरे बाळा काय झालं? काका अधोक्षच, अधू, अरे बाळा काय झालं? मला भीती वाटत. काय झालं सांग बर. बस इथं आधी बस, शांत हो बाळा, शांत हो. आणि काय झालंय सांग बर मला. आई आई आईचं काय? आई अरे तू सांगितल्याशिवाय कसं कळणार मला? बोल. काका इंदू इंदूचं काय? बोलत नाहीये का तुझ्याशी? भांडणं झाल्यात का तुमच्यात? नाही, मग ते तर माझी मैत्रीण आहे. अरे हे तर सगळ्या गावाला माहिती आहे की. काका मला इंदू सोबत शाळेत जायला आवडतं, खेळायला पण आवडतं, पण मी काहीच करू शकणार नाही. का बरं? कोणी अडवलंय तुला? इंदू सोबत घडलं तर आई मरेल. आई मरेल. काय? अरे कोणी सांगितलं बाळा हे तुला? अधोक्षच, चला 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 चला, आता दुपारच्या यायला घरी जायचं असतं. इथं पण वामकुक्षी घ्यायची असते. पावला देव बर का तुम्हाला. आहे केवढी घाण करून ठेवली हो तुम्ही. सगळं तेच तिथं सांडलंय. निर्माल्य रामकृष्ण हरी रामकृष्ण, निर्माल्य पडलंय, आता मलाच साफ करायला लागणार आहे. चला आता लवकर, चला निघा. हा पावला देव, पावला तुम्हाला पण पावला. दुपार झाली ना, झोपायचंय. आणि तुम्ही इथे बसताय, मला माहिती आहे किती माळ वाटतात ते. सुने बरोबर पटत नाही तुमचं, म्हणून कुचाळक्या करायला इथं दुपारच्या यायला यायचं नसतं. हो जातोय जातोय. निघा निघा निघा. चला 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 चला, समद्यांनी चला. आता मी साफसफाई करून घेते. काका मला इंदू पण पाहिजे, माझी आई पण पाहिजे. रेंदू सोबत खेळलं तर देव आईला घेऊन जाईल, आई मरेल. अरे कुठल्या गाढवानं सांगितलं तुला हे? पुन्हा द्यायशी बोललास ना तर मेलेल्या आई आणि चेहरा पाचशे. आई काय? यापुढे माझ्यासोबत खेळायचं नाही, बोलायचं नाही, राहायचं पण नाही. मी नाही खेळत. इथे इंडी आली तर कुठे निघाला तू? ते माझे काम आहे, गरीब ते करून येतो मी. अधोक्षच, तू बोलतोस तिच्याशी? नाही आई, बोल. अगं नाही बोल. अगं आई. बहिणी वहिनी, अहो काय करताय तुम्ही? अहो लहान लहान पोरांच्या मनाशी खेळण्याचं पाप करताय तुम्ही. पाप आहे हो, हे पाप आहे. अधू, अधू ऐक माझ. विठुराया पाठी राखाय की नाही, मग तो असं काही होऊ देईल का? नाही की नाही? हे बघ, उगाच कोणाच्या आईला का घेऊन जाईल तो? गोपाळ दादाच्या आईला पण नेलं ना. हे बघ, गोपाळ दादा इंदूशी खेळला होता
म्हणून नाही काही नेलं गोपाळ दादाच्या आईला विठुरायाने. नीट ऐक, काय झालं होतं, गोपाळ दादाची आई म्हणजे तुझी काकू खूप आजारी पडली होती बाळा. तिला खूप त्रास होत होता, म्हणून विठुराया घेऊन गेला तिला. त्रासातून मुक्त केलं त्यानं. कळलं? तुझ्या आईनं काय आजार झालाय का? नाही की नाही? मग वहिनींना कशाला नेईन विठुराया? हं? असं काही होणार नाही. हे असले विचार डोक्यातनं काढून टाक. काय अहो पण आता पण नाही बिन नाही. चला झोपायचा ना आराम करायचा बर का. आणि मी काय सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. विठुराया पाठीराखाय. तू कुणाचं कधीच वाईट करत नाही बाळा. पण आई असं का म्हणले? हे बघ, काय असतं, तुम्ही पोरं पोरं एकमेकांशी खोटं बोलताना काय मारल्या? फंटे मारले. फंट्या मारल्या. तसं तुझ्या आईनी पण तुझ्याशी फंट्या मारल्या तसं समज. सगळ्या फंट्या आहेत. काही होणार नाही, विश्वास ठेव. जगाच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हलाहल प्राशन केले. आणि आपण आपल्याच स्वार्थासाठी लहानग्यांच्या मनात विष पेरतोय. कुठं पेडणार आहात ते पहा. हा कृष्ण आहे. हा कृष्ण. मोठ्या बाई, आता बघाच तुम्ही